प्रभु येशूने संधी धरी, प्रभु येशूने संधी धरी, फिर मागे आल्याच पाऊली, फिर मागे आल्याच पाऊली. टाक पातके येशू जवळी, टाक पातके येशू जवळी, तोच खरा कैवारी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 12 व वचन 20 मध्ये आम्ही असे वाचतो, चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिळमिळती वात तो भिजविणार नाही, तो न्यायाला विजय देईल तोपर्यंत असे होईल. मिळमिळती वात तो विझविणार नाही याचा अर्थ काय आहे? एक कुपी तेल घेऊन त्याच्यामध्ये वातीला जेव्हा पेटवते तर ते फारच सुंदर दिसते, परंतु तेल समाप्त होऊन जाते तेव्हा ती वात जेव्हा जळते त्या कारणामुळे ज्योतीमधून अधिक धूर उठतो, जे त्याच्या विझण्याचे चिन्ह आहे. देवाने जेव्हा मनुष्याला स्वतःच्या स्वरूपात व समान रचले तेव्हा मनुष्य निरागस होता आणि त्याला पाप ठाऊक नव्हते, परंतु मनुष्याने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि पापी झाला. त्याच्या पापामुळे त्याचा दंड देवाच्या द्वारा नरक ठरविला गेला आहे. पापी मनुष्य त्या दिव्या समान आहे ज्याच्यामध्ये तेल नाही, अर्थात पापाच्या कारणामुळे देवाचा अनुग्रह त्याच्यावर नाही. परंतु जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो व त्याला प्रभू म्हणून व तारणकर्ता म्हणून स्वीकारतो तेव्हा तो तारण पावतो आणि देवाचा अनुग्रह त्याच्यावर होतो. तो व्यक्ती पवित्र आत्मा अर्थात देवाचे निवासस्थान होतो. ज्याप्रमाणे तेलाला त्या रिकाम्या कुपीमध्ये टाकल्यास ते पुन्हा प्रकाश देते आणि त्याचा धूर बंद होतो, ह्याच प्रकारे तो व्यक्ती पाप व त्याच्या प्रभावापासून सुटका मिळवितो आणि पवित्र आत्म्याचे निवासस्थान बनतो. आपण पण असेच करावे. देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे. विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी.